भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्हा अभ्यास वर्ग दिनांक 21 जुलै 2024 वार रविवार वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत। स्थळ आहे श्री दत्त मंदिर पाण्याच्या टाकी समोर कॅनल रोड लोकमित्र नगर नांदेड। अभ्यास वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट श्री अनिल ढुमने, प्रदेशाध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र। या अभ्यास वर्गाला विशेष उपस्थिती श्रीपाद कुटासकर, सहप्रभारी असंघटित कामगार क्षेत्र, श्री हरी चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बांधकाम कामगार महासंघ, ॲडव्होकेट चंद्रकांत जहागीरदार, कायदेशीर सल्लागार नांदेड। या अभ्यास वर्गात सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवर प्रतिनिधींचे महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे हार्दिक स्वागत, सुस्वागतम। शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम अपने श्रम सीकर से ऊसर में स्वर्ण उगा देंगे, कंकर पत्थर समतल कर कांटों में फूल खिला देंगे, सतत परिश्रम से अपने हैं वैभव लाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम अन्य किसी के मुंह की रोटी हरना अपना काम नहीं, पर अपने अधिकार गवा कर कर सकते आराम नहीं, अपने हित औरों के हित का मेल मिलाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम रोटी कपड़ा मकान शिक्षा आवश्यकता जीवन की व्यक्ति और परिवार सुखी हो तभी मुक्ति होती सच्ची, हंसते हंसते राष्ट्र कार्य में शक्ति लगाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम भारत माता का सुख गौरव प्राणों से भी प्यारा है, युग युग से मानव हित करना शाश्वत धर्म हमारा है, जीवन शक्ति उसी माता की भेंट चढ़ाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले हम शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम भारत माता की जय। भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा। अपने पास नहीं होगा तो बाजू वाले से लीजिए और होने के बाद उसको वापस दीजिए, नहीं तो अपने पास दे जाए, ऐसा नहीं होना है। तो लिखना ये है कि ये कॉइन का एक ऑब्जर्वेशन करना है, कॉइन की तरफ देखना है
और उस कॉइन में हमको क्या क्या नज़र आ रहा है, क्या क्या नज़र आ रहा है। 1 2 3 4 ऐसे पॉइंट लिखना है। 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 15 ऐसा लिखना है। आपको क्या क्या वो कॉइन में नज़र आ रहा है। एक छोटा सा प्रयोग हम करेंगे 3 मिनट का। 3 मिनट सबके लिए मैं अभी देता हूँ। जिसका हो जाएगा उसने हाथ खड़ा करना कि मेरा हो गया। समझ रहे? आपको कॉइन में क्या क्या दिखता है वो लिखो। हाँ, ऑब्जर्वेशन करना है क्या क्या दिखता है। जैसे कि 1 रुपये का है, 2 रुपये का है, 5 का है, 10 का है, और उसमें क्या लिखा है, कैसा है। हाँ, सब ऐसा ऑब्जर्वेशन करना है। या बसा, इकडे बसा, जागा इकडे या असं इकडनं ते बघा। 4 पॉईंट लिहायचे बरं का। 1 2 म्हणजे आपल्याला किती पॉईंट निघाले असं आपल्याला सांगता आलं। मला 10 ऑब्झर्वेशन आहे, 12 आहे, 15 आहे असं। त्यांनी नवीन आहे ना, आणखी 1 मिनटं द्या। या साहेब तुम्ही पण व्यवस्थेमध्ये झाला, चहा येईल आपला या। मला वाटतं 3 मिनटं झाले ना। आता आपण थांबू। आता ज्याचं झालं असेल कोणीच नाही, नॉट अ सिंगल पर्सन। दहापेक्षा जास्त कोणालाच नाही दिसलं। मग तुम्हाला ऑब्झर्वेशन करण्याची जास्त गरज आहे। ओके, चला आता आपण एक एक जण। मॅडम तुमच्यापासून सुरुवात करा। तुम्हाला काय काय उभं राहून सांगायचं, काय काय दिसलं तुम्हाला? माझ्याकडे ₹5चा कॉइन आहे। 5 हा आकडा लिहिलेला आहे। रुपीज म्हणून रुपीजचं चिन्ह आहे। त्याच्यानंतर इयर 2014 असं लिहिलेलं आहे। त्याच्यावर फ्लावरचं चित्र आहे। सत्यमेव जयतेचं सिम्बॉल आणि लिहिलेलं आहे। आणि भारत इंडिया असं इंग्लिश मराठीत लिहिलेलं आहे। आणि येलो गोल्डन कलरचा राऊंड कॉइन माझ्याकडे आहे। येलो बर्डन आणि राव असं 2 ते लिहिलं का पॉईंट? म्हणजे किती पॉईंट झाले? 8 झाले। व्हेरी गुड। आता ह्याच्यापेक्षा वेगळं आणखी दिसलं असं कोड आहे? वेगळे पॉईंट, आणखी काय वेगळे पॉईंट? कॉईनला 2 बाजू आहे। कॉईनला वरून असं खरबडीत आहे का प्लेन आहे, बरोबर आहे की नाही? आणखी बऱ्याच गोष्टी ऑब्झर्वेशन आहे। छोटासा कुठं टिंबा असं काय काय वेगळं दिसलं का याच्यापेक्षा आपल्याला? सांगा साहेब, सांगा जरा। बाकी सगळं आणखी कोणाला वेगळं काय आहे? किती रुपयाचं कॉईन आहे? हां, अच्छा, बोला तुमचं साहेब, तुम्हाला काय सांगायचं? माझं कॉईन आहे तर भारत इंडिया, भारत मराठी राष्ट्रीय चिन्ह आहे 3 सिंहाचं। त्याच्या खाली सत्यमेव जयते आहे। त्याच्या खाली 2009 आहे। मागच्या बाजूला व्हॅल्यू 2 रुपये आणि 2 बोर्ड दाखवलेले आहेत। ह्या दृश्य गोष्टी झाल्या ना आपल्याला दिसतात, अदृश्य गोष्टी का? हां, छापण्याची तारीख आहे 2017। अच्छा, व्हेरी गुड। आता ह्या गोष्टी आपल्याला दिसतात, अदृश्य गोष्टी असं का असू शकतात? हां, बरोबर आहे की नाही? याचं वजन किती आहे? हां, हे किती गॅरंटी आपल्याला या कॉईन्समुळे दिलेली आहे की एवढे हे तुम्हाला एवढं पे करण्याची गॅरंटी दिलेली आहे रिझर्व्ह बँकेने। अशा अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळतात। तर आपण अभ्यास वर्गासाठी आलेलो आहोत, तर आपल्याला अभ्यासाची सुरुवात झाली पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयोग आपण या ठिकाणी केला। आपण जर बघितलं तर आपल्याला अनेक गोष्टी आणखी बारकाईने त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येणार आहे। त्यामुळे अभ्यास करायला काही वय लागत नाही, कुठल्याही वयामध्ये आपण अभ्यास करू शकतो। त्यामुळे ह्या एक अभ्यास वर्गाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य निलेवारजी, आपल्या जिल्ह्याचे सचिव मान्य अनुपजी, त्यानंतर आपल्यामध्ये ज्येष्ठ सदस्य असणारे मान्य शिंदेजी, कदमजी, आपल्या प्रांताचे सहप्रभारी संघटित क्षेत्राचे
आणि माजी संघटन मंत्री मान्य कुटासकरजी, आपले या विभागाचे ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे असे आमचे प्रांताचे सचिव मान्य हरी चव्हाणजी आणि विविध उद्योगातून या अभ्यास वर्गासाठी जमलेल्या सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने या अभ्यास वर्गाचं आयोजन केलं आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना पहिले धन्यवाद देतो, आपल्या कार्यकर्त्यांना देखील, की खूप दिवसानंतर तसं काम आपलं खूप जुनं आहे, पण जिल्हा म्हणून एखादा अभ्यास वर्गाचं आयोजन अनेक वर्षानंतर झालेलं आहे, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद। आप मराठी समझते तीनों भी क्या नहीं समझते? हाँ, थोड़ा थोड़ा समझते हैं ना, तो बाकी बाजू वाले से बाद में समझ लेना। मैं आपके लिए हिंदी में बोलूँगा, बाकी लोगों को तकलीफ हो जाएगा। हाँ, चलेगा? हाँ हाँ। तो अभी भारतीय मजदूर संघ की कार्यपद्धति है, अभ्यास वर्ग हमेशा चलते रहते हैं। कार्यकर्ता निर्माण की जो प्रोसेस होती है उसका एक सबसे इम्पोर्टेंट जो भाग है ये अभ्यास वर्ग होता है। तो इस अभ्यास वर्ग में अभी अलग अलग उद्योग से हमारे कार्यकर्ता आए हैं, बिजली है, भाग्यलक्ष्मी सहकारी बैंक है, LIC से भी है और बांधकाम क्षेत्र से भी कार्यकर्ता है, अलग अलग इंडस्ट्री से हम लोग यहाँ पर आए हैं। मैं सभी का आपका धन्यवाद भी करता हूँ, आप सब लोग का स्वागत भी करता हूँ। भारतीय मजदूर संघ का हम लोग काम करते हैं तो भारतीय मजदूर संघ की जानकारी भी हम लोगों को होनी चाहिए। तो भारतीय मजदूर संघ क्या है? भारतीय मजदूर संघ एक ट्रेड यूनियन है, ट्रेड यूनियन है भारतीय मजदूर संघ। लेकिन ये ट्रेड यूनियन हमारे देश में आया कैसे और कब से आया, इसके बारे में थोड़ा सा हम जानेंगे तो हमें पता चलेगा कि ये हिस्ट्री ट्रेड यूनियन की क्या है। आप जानते हैं कि हमारा जो देश है पहले से कृषि प्रधान देश है, खेती बाड़ी ये सब हमारा मुख्य ये आधार था आर्थिक रचना का, और 12 बलूतेदार का एक सिस्टम हमारे पास होता है। अलग अलग अभी हिंदी में मुझे क्या कहते हैं मालूम नहीं है, लेकिन 12 बलूतेदार मैंने गांव में जो अलग अलग काम करने वाले लोग रहते हैं, उसमें चमार होगा, सुतार होगा, लोहार होगा या बढ़ई आप बोलते हैं, जो भी हो गया, अलग अलग 12 प्रकार के जो काम करने वाले लोग होते थे। वो एक ऐसे एक समाज हमारी रचना थी और एक खेती का एक रहता था। बाद में आप जानते हैं कि जैसे कि इंडस्ट्रियल रिवोल्यूशन 1 हो गया, औद्योगिक क्रांति पूरे देश हुई और सबसे पहले औद्योगिक क्रांति कहाँ हुई तो वो इंग्लैंड में हुई। हमारा जो देश था वो इंग्लैंड का एक क्या कहेंगे कि गुलाम था, हम उनके अंडर में रहते थे, तो उसके कारण इंडस्ट्रियल रिवोल्यूशन हमारे देश में भी आया। तो 1880 1890 के बाद में इंडस्ट्रियल रिवोल्यूशन शुरू हुआ, तो उस समय हमारे देश में सभी जो हमारे छोटे छोटे उद्योग थे उसमें काम चलता था। लेकिन सबसे पहले इंडस्ट्रियल रिवोल्यूशन वो टेक्सटाइल इंडस्ट्रीज में हुआ। एक बड़ी टेक्सटाइल इंडस्ट्रीज, बड़े बड़े कारखाने लगे और उन कारखानों में बड़ी मात्रा में प्रोडक्शन होने लगा। तो फिर जो छोटे छोटे बड़े उद्योग थे वो सब बंद हो गए, धीरे धीरे बंद हो गए और सभी जो है फैक्ट्री में काम शुरू हो गया। इसी तरह से वहाँ पर फिर मजदूर आ गए, जिन लोगों का उद्योग बंद पड़ गया वो वहाँ पर काम के लिए चले गए, जिनके पास खेती रहती थी लेकिन वो ज़्यादा नहीं थी, थोड़ी थी, तो वो भी काम पे जाने लगे। तो धीरे धीरे एक मजदूर वर्ग जो है समाज में अलग से निर्माण हो गया। बाद में आपको मालूम है कि अलग अलग इंडस्ट्री चालू हो गई, जैसे रेलवे है, महाराष्ट्र में मुंबई से ठाणे का एक वॉर अलाउंस नाम से एक अलाउंस सब लोगों को दिया गया, वॉर अलाउंस। वॉर हुआ, वॉर के कारण महंगाई बढ़ी, महंगाई बढ़ने के कारण अलाउंस मिला, तो उसको वॉर अलाउंस कहा गया। लेकिन जब जब महंगाई बढ़ी तब तब मिलना चाहिए ऐसी मांग हो गई, तो वहाँ से वो डेयरनेस अलाउंस या महंगाई भत्ते के रूप में वो चालू हो गया। जैसे आप जानते हैं 1920 में पहला यूनियन है भारत सरकार अपने भारत में बना, उसका नाम था आईटक, ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस, इस नाम से एक पहला संगठन बना। क्यों बना? तो वर्ल्ड वॉर के बाद में अलग अलग अंतर्राष्ट्रीय स्तर पर कुछ संगठन बने। पहला था अभी जैसे यूनाइटेड नेशन है, उसके पहले नेशनल लीग ऑफ नेशंस पहले था, उसको यूनाइटेड नेशन सेकंड वर्ल्ड वॉर के बाद में नाम दिया गया। लीग ऑफ नेशन मतलब पूरे विश्व के जितने भी देश हैं उन्होंने साथ में आके एक संगठन बनाया लीग ऑफ नेशन, और उन्होंने कहा कि ये जो वार होता है ऐसा वार नहीं होने चाहिए, विश्व में शांति बहाली होनी चाहिए, इसके लिए कुछ करेंगे। और सबसे ज़्यादा अशांति का कारण क्या होता है? मजदूर और उनकी समस्या होती है, इसलिए एक संगठन बनाया गया, उसका नाम था इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन, ILO। ILO नाम से एक संगठन बना। वो ILO क्या है कि ILO पूरे विश्व में जितने लोग हैं वहाँ पर काम करने वाले पूरे देश विश्व के देशों का संगठन है। और उसके कौन प्रतिनिधि होते हैं? उसमें मालिक प्रतिनिधि होते हैं, मजदूर प्रतिनिधि होते हैं और सरकार प्रतिनिधि होते हैं। ट्राइपार्टाइट ये बॉडी है। तो उसके ऊपर अपना भारत का एक प्रतिनिधि भेजना था,
कि किसे भेजा जाए लेबर के लिए। तो ऐसा कोई सेंट्रल ट्रेड यूनियन उस समय नहीं था। तो उस समय गवर्नमेंट ने इनिशिएटिव किया, लाला लाजपत राय जी के अध्यक्षता में एक मीटिंग हुई और ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस नाम से एक संगठन बना। उस समय जितने भी संगठन उस समय वहाँ पर देश में काम कर रहे थे वो सभी एफिलेटेड आईटक को हो गए और आईटक से 2 आदमी जो है वो आईएलओ के लिए रिप्रेजेंटेटिव ऑफ भारत के भेजे गए। इस तरह से पहला आईटक नाम का संगठन हमारे देश में बना। आप जानते हैं कि संगठन बना, लेकिन संगठन का कानून काम करने का हमारे से एग्रीमेंट किया है, वर्क एग्रीमेंट ऑफ वर्क, हम काम करेंगे उसके लिए हमको पगार देंगे। इन्होंने काम न करके एग्रीमेंट का वायलेशन किया और उसके कारण जो नुकसान हुआ है उसका जो हर्जाना है उन्होंने हमें देना चाहिए, कॉम्पेंसेशन देना चाहिए। ऐसा केस हाई कोर्ट में चेन्नई में हुआ और वो केस वो मालिकों के बाजू से हुआ और सभी मजदूरों का एक ऑर्डर हुआ है कि जो महीना सब 1 महीना आपने स्ट्राइक किया है उसके कारण मालिक लोगों का जो नुकसान हो गया है उसका जो भी कॉम्पेंसेशन है मजदूर लोगों ने मालिकों को देना चाहिए। तो उसके कारण और फिर देश भर में अनरेस्ट हो गया कि एक तरफ आप उससे हमारा शोषण करते, हमारी समस्या की ओर ध्यान नहीं देते और हम संगठन करते, तो उसमें भी हाई कोर्ट और कोर्ट के ऑर्डर के जरिए हम लोगों को दबाने का काम हो रहा है। तो उसके कारण उसमें फिर तो उसका जो संज्ञान लेना पड़ा, पूरे देश भर में उसके अनरेस्ट हुआ। तो फिर 1926 में एक कानून बना, उसका नाम है ट्रेड यूनियन एक्ट 1926। 1926 में पहला कानून बना ट्रेड यूनियन एक्ट 1926 और उस कानून में कहा गया है कि जो इस कानून के अंदर रहकर कोई संगठन बनाते हैं, रजिस्टर्ड करते हैं और इस कानून के आधार पर चलाते हैं, तो ऐसे संगठन के लिए कोई आंदोलन अगर करते हैं तो ऐसे संगठन के खिलाफ कोई सिविल नेचर का या क्रिमिनल नेचर का कोई भी आप केस नहीं कर सकते। एक ऐसा इस तरह का एक जो संरक्षण जो है मजदूर संगठनों को मिल गया। अभी आप लोग स्ट्राइक करते हैं तो स्ट्राइक करने के बाद बैंक का है, बिजली का है, बिजली का तो कितना नुकसान होता है पूरे देश भर में। अब केवल बिजली बोर्ड का नहीं, बिजली ना आने के कारण बिजली महाराष्ट्र के सभी लोगों का नुकसान होता है। तो अगर वो रिकवर करने की बात आ गई तो कितना महंगा पड़ेगा। तो करेंगे देश भर में तो हम लोगों को स्वतंत्रता जल्दी मिल सकती है, ऐसा कांग्रेस के उस समय के लोगों ने तय किया और चले जाओ आंदोलन का वहाँ पर काम उन्होंने शुरू किया। तो चले जाओ आंदोलन में पार्टिसिपेट होना या नहीं होना उसके ऊपर भी आईटक में मतभेद हो गए, क्योंकि सेकंड वर्ल्ड वॉर में इंग्रज सरकार और रशिया दोनों साथ में लड़ रहे थे, दोनों साथ में थे। तो इन लोगों ने तय किया, क्योंकि आईटक जो है धीरे धीरे कम्युनिस्टों के कब्जे में चला गया था, तो फिर उन्होंने तय किया कि हम लोग नहीं जाएंगे। दूसरा जो चले जाओ आंदोलन है उसके कारण भी लोगों में अनरेस्ट बढ़ा और बड़ी मात्रा में लोग वहाँ से बाहर जाने का सोचने लगे। 1946 में 47 में फिर नया संगठन बना। सरदार वल्लभ भाई पटेल जी ने इनिशिएटिव लिया और उन्होंने कहा कि अगर आईटक का इस तरह का रवैया रहा तो देश में ना हम सरकार चला सकते ना सरकार देश का डेवलपमेंट कर सकते। तो मजदूर अगर देश के साथ नहीं होंगे तो हमें काम करना मुश्किल है। इसलिए 1947 में मई महीने में उन्होंने एक संगठन बनाया, उसका नाम था इंटक, INTUC, इंटक। आप सब लोग जानते हैं मजदूरों, दुनिया के मजदूरों एक हो, इस तरह का नारा देना है। लेकिन दुनिया के मजदूरों एक हो कहते हुए अपने विचारधारा के लोगों को भी वो एक साथ नहीं रख पाए, इतने विभाजन हो गए कि अभी उनको भी गिनना मुश्किल हो गया। और अभी आज स्थिति ऐसी की कि दुनिया के मजदूर एक हो नारा केवल हवा में रह गया, उसकी कोई अस्तित्व आने की बिल्कुल अब शक्यता नहीं है। इस तरह की एक परिस्थिति बनी। अभी इस समय में ये सब देखते हुए कुछ लोगों ने ऐसा सोचा कि कुछ लोग हैं विदेशी विचारधारा से प्रभावित है, कम्युनिस्ट है, रशिया हो या चाइना हो, वहाँ कुछ होता है तो उसके आधार पर या राजनीति या संगठन चलाना चाहते। इन्हें हमारे देश से, संस्कृति से कोई लेना देना नहीं है। दूसरा संगठन ऐसे है कि केवल राजनीति करनी है, दुनिया के मजदूरों के, हमारे देश के मजदूरों के लिए उन्हें कोई लेना देना नहीं है। और ऐसी स्थिति में कोई ऐसा संगठन होना चाहिए कि इतने हज़ारों साल के लड़ाई के बाद, मतलब 1000-1200 साल हमारे देश में कहीं ना कहीं दूसरे लोगों ने आके राज किया है, इतना 1000-1200 साल लड़ने के बाद हम लोग अभी स्वतंत्र हुए हैं, तो हमारे देश की कोई संस्कृति, हमारे देश का कोई विचार रखने वाला संगठन मजदूर क्षेत्र में होना चाहिए, नहीं तो फिर हमारे देश के मजदूरों के लिए कोई अच्छा नहीं होगा। ऐसा सोचते हुए 23 जुलाई 1955 में कुछ लोग इकट्ठा आए
तो वो भोपाल में आए, 35 लोग आए थे। उन्होंने विचार किया कि ये सब देश का जो माहौल, देश की जो सभी ट्रेड यूनियन, उनका काम का तरीका, उनका उद्देश्य, वो सब उन्होंने देखा और उन्होंने तय किया कि एक भारतीय विचारधारा के आधार पर काम करने वाला कोई संगठन जो है ये मजदूर क्षेत्र में होना चाहिए, ऐसा उन्होंने तय किया। और उस समय उन्होंने डिसाइड लिया कि भारतीय मजदूर संघ के नाम से हम एक संगठन बनाएंगे। दत्तोपंत ठेंगड़ी जी हमारे, ये जो जिनकी फ़ोटो हम लोग हमारे कार्यक्रम में लगाते, एक ही लोग लगे, दूसरे कोई लगाते नहीं है उनको। तो ये संस्थापक है हमारे, एक संस्थापक सदस्य 35 लोगों में वो भी थे। महाराष्ट्र से कम 12-15 लोग हमारे उस 35 लोगों में थे। बाकी पश्चिम बंगाल है, यूपी है, बिहार है, अलग अलग प्रांत से लोग आए थे, पंजाब से आए थे, और उन लोगों ने मिलकर 35 लोगों ने मिलकर एक संगठन बनाया। लेकिन उस समय हमारी कोई सदस्यता थी क्या? जैसे आईटेक की मैंने आपको बताया, 1920 में उनके 2,20,000 से ज़्यादा सदस्य थे। इंटेक के 6-6.5 लाख से ज़्यादा थे। HMS के 4-5 लाख थे। UTC के, मतलब इतने सदस्य उनके स्थापना के समय में थे। लेकिन भारतीय मजदूर संघ एक में संगठन ऐसा है कि जिस समय उनकी स्थापना हुई, कोई उनके पास संगठन नहीं था, कोई सदस्य नहीं था। उन्होंने केवल एक विचार रखा था, और विचार में यह हमारे भगवान विश्वकर्मा है, उनको उन्होंने सामने रखा था, यह हमारा आदर्श रहेगा। ऐसा विचार करके उन्होंने एक संगठन बनाया। 12 साल तक हमारे लोगों ने काम किया पूरे देश भर में, 12 साल। और 12 साल के बाद 1967 में भारतीय मजदूर संघ का पहला अधिवेशन हुआ, वो हुआ दिल्ली में। उस समय हमारे पास 200 से ज़्यादा संगठन थे और 2 लाख से ज़्यादा हमारी सभासद संख्या बनी थी 12 साल के बाद। और 12 साल के बाद फिर उन्होंने तय किया कि हमारी राष्ट्रीय कार्यकारिणी होनी चाहिए, और दत्तोपंत ठेंगड़ी जी उस समय महामंत्री बने। उस समय तक कुछ नहीं थे। तो 12 साल तक कोई पदाधिकारी नहीं था, कोई राष्ट्रीय कार्यकारिणी नहीं थी, कार्यकर्ता थे, और एक विचार लेकर सब लोग पूरे देश में काम कर रहे थे। इस तरह से भारतीय मजदूर संघ बना। दूसरा, भारतीय मजदूर संघ ने क्या कहा कि जो हमारा संगठन है, हमें शुद्ध रूप से, जिसको कहेंगे जेन्युइन ट्रेड यूनियन चलानी है। जेन्युइन ट्रेड यूनियन माने हमें कोई पॉलिटिक्स करना नहीं है, पॉलिटिक्स में जाना नहीं है। तो पहले दिन से भारतीय मजदूर संघ ने तय किया कि भारतीय मजदूर संघ नॉन पॉलिटिकल ट्रेड यूनियन रहेगा। राजकीय कोई पॉलिटिकल पार्टी से भी नहीं होगा, और पॉलिटिक्स में भी जाने का सवाल नहीं आएगा। पूरी तरह से अपना अंतर रखते हुए ने अपना काम शुरू किया। इसके कारण कोई पॉलिटिकल सपोर्ट भी नहीं था। जैसे इंटेक जब स्थापन हुई तो ग्राम पंचायत से लेकर केंद्र तक सभी कांग्रेस की सरकार थी, और एक ही झटके में सभी जगह पे उनको रिकॉग्निशन मिल गया था। वैसा कोई रिकॉग्निशन हमारे पास नहीं था, कोई पॉलिटिकल सपोर्ट नहीं था, कोई फाइनेंशियल सपोर्ट नहीं था। लेकिन हमने कहा कि आज हमारे पास नहीं है, लेकिन यह समय की आवश्यकता है कि इस तरह का ट्रेड यूनियन भारत में होना चाहिए। और इसलिए उन्होंने तय किया कि हम नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन करके काम करेंगे, कोई पॉलिटिक्स पार्टी में नहीं जाएंगे। इस तरह का निर्णय पहले लिया। दूसरा इन्होंने लिया कि आज हम लोग देखते हैं, जैसे कि इंटक है, इंटक के अध्यक्ष है हमारे संजीवा रेड्डी जी। आज उनकी उम्र है 96 ईयर्स, और वो 30-40 साल 50 साल से इंटक के अध्यक्ष है, और आज भी वो अध्यक्ष पद छोड़ने के लिए तैयार नहीं है। जैसे आप रेलवे में काम करते हैं, वेस्टर्न रेलवे मजदूर संघ है, उसके एक अध्यक्ष है उमराव मल पुरोहित जी, आप जानते होंगे, नाम सुना होगा। तो उमराव मल पुरोहित जी की उम्र थी 92 ईयर्स जब वो गुजर गए, और 92 ईयर्स समय भी वो संगठन के क्या थे, जनरल सेक्रेटरी थे। जनरल मीटिंग में लाने के लिए उनको 2 कार्यकर्ता लगते थे, दोनों बाजू से वो पकड़ के वो लेके जाते थे। तो हम लोग यूनियन बना रहे हैं, या यूनियन एक समाज में एक अत्यावश्यक व्यवस्था होनी है। जैसे अस्पताल होता है, किसी को कुछ हो गया, बीमार हो गया, तो हम कहाँ जाते हैं, अस्पताल में। उसी तरह से अगर मुझे कोई एम्प्लॉयमेंट में मुझे कोई ज़रूरत हो गई, मुझे काम से निकाल दिया, मेरा वेतन कम कर दिया, मेरे ऊपर अन्याय हो गया, तो मैं कहाँ जाऊँगा, संगठन के पास जाऊँगा, ट्रेड यूनियन के पास। तो जिस तरह से अलग अलग व्यवस्थाएं समाज में होती है, उसी तरह से ट्रेड यूनियन भी एक अत्यावश्यक समाज की आवश्यकता है। तो वो किस तरह से होनी चाहिए, इसका एक सामने चित्र रखते हुए हमने कहा कि हम लोग किसी भी तरह से व्यक्ति के नाम पर संगठन नहीं चलाएंगे, व्यक्ति निरपेक्ष, और व्यक्ति निरपेक्ष करेंगे तभी हमारा संगठन आगे चलेगा। और हमने कहा कि एक व्यक्ति के आधार पर यूनियन का नेतृत्व भी नहीं करेंगे, तो फिर कैसे करेंगे। हमने कहा कि हम कलेक्टिव लीडरशिप डेवलप करेंगे, सामूहिक नेतृत्व और सामूहिक निर्णय पद्धति, इसके आधार पर भारतीय मजदूर संघ ने अपना काम शुरू किया।
अभी जैसे आपको पूछा गया कि पहले अध्यक्ष कौन थे, दूसरे कौन थे, तीसरे कौन थे, अभी यहाँ पर बैठे हुए कुछ लोग बहुत पुराने, उनको पूछा गया कि अभी के अध्यक्ष कौन है, तो मुझे नहीं लगता कि बहुत ज़्यादा लोगों को पता होगा या अभी के महामंत्री कौन है, नहीं पता होगा। और नहीं पता है फिर भी हम बीएमएस के हैं और हमारा बीएमएस काम कर रहा है। तो ये बीएमएस की विशेषता है कि हमने कहा कि अब व्यक्ति के आधार पर काम नहीं करेंगे, विचार के आधार पर करेंगे, कलेक्टिव लीडरशिप डेवलप करेंगे। इस तरह से हमने काम की शुरुआत की। 1967 में हमारी सदस्यता 2 लाख हुई। बाद में आपने देखा, आपको जानते हैं कि चाइना का युद्ध हमारे देश में हुआ। चाइना के समय में लोग चीनी हिंदी भाई भाई के नारे लगा रहे थे। इनके सपोर्ट में हमारे ट्रेड यूनियन के नेता भी काम कर रहे थे। भारतीय मजदूर संघ ने उसका पूरी जोर विरोध किया और ये जो है हमारे देश के ऊपर आक्रमण करने वालों का किसी भी तरह से हम समर्थन नहीं कर सकते, ऐसा स्टैंड लिया और उसका भी एक अच्छा परिणाम हुआ। अभी आप जानते हैं कि सभी लोग कॉन्स्टिट्यूशन और आनी बानी की चर्चा संघ ये चुनाव में बहुत हुई। तो आनी बानी के समय में, इमरजेंसी के समय में जिन जिन लोगों ने यहाँ पर जो हमारी, हम उसका सपोर्ट करेंगे, जो सरकार निर्णय का सपोर्ट करेंगे और निर्णय का विरोध करेंगे। हमने कभी सरकार का सपोर्ट नहीं किया और सरकार का विरोध नहीं किया। सरकार होती है, जो देश की जनता चुन के देगी वो सरकार है। सरकार की नीतियाँ अच्छी है तो हम उसका समर्थन करेंगे, नीतियाँ गलत है उसका विरोध करेंगे। ये हमने रिस्पॉन्सिव कोऑपरेशन की नीतियाँ अपनाई। उसके कारण हमारे सरकार में कौन बैठा है, या मोदी जी, अटल जी है, मनमोहन सिंह जी है या देवेगौड़ा जी, हमें कोई फर्क नहीं पड़ता है। भारतीय मजदूर संघ का जो स्पष्ट नीति के आधार पर हम लोग काम करते हैं और इसी विषय को लेकर भारतीय मजदूर संघ ने काम किया। और देश में आज हम देश में 1 नंबर तो है ही, लेकिन अभी G20 की जो अभी समिट हुआ ना, G20 आप जानते हो, सुना है आपने G20 का? पिछले साल में G20 का बहुत विचार चल रहा था। तो G20 की जो कंट्रीज़ है उसमें एक L20 का ग्रुप होता है। L20 माने G20 के जितने भी देश है उसमें लेबर से विषय संबंधित जो विषय के ऊपर काम करते उसको L20 बोलते हैं। तो L20 की जिम्मेदारी भारतीय मजदूर संघ को दी गई थी। ये G20 के जितने भी देश थे उनके जो L20 के लोग थे लेबर में काम करने वाले, उनका एक साथ हमने चर्चा विचार विमर्श किया। उसके बहुत से कन्वेंशन हमारे भारत में हुए अलग अलग राज्यों में, और अंतर्राष्ट्रीय स्तर पर मजदूरों की जो समस्या है उन समस्याओं के आधार पर क्या विचार होना चाहिए G20 में, इसके लिए हमने एक मत बनाने का काम भी किया और उसका परिणाम हुआ कि G20 ने उसको एक्सेप्ट किया। अभी जो अंतर्राष्ट्रीय स्तर पर लेबर के विषय में जो कन्वेंशन होगा या जो कानून होगा उसमें भारतीय मजदूर संघ का सबसे बड़ा रोल है, यह हमें मानना चाहिए। तो केवल देश में नहीं तो अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी भारतीय मजदूर संघ ने अपना एक वजूद बनाया है, एक स्थान हमारा निर्माण किया है। और इसी का कारण एक ही है कि मजदूरों द्वारा मजदूरों के लिए चलाई गई मजदूर संघ और देश के हित में करेंगे काम का लेंगे पूरा दाम, ये हमारा जो नारा है। और बीएमएस की क्या पहचान, त्याग, तपस्या और बलिदान, ये जो हमारा नारा है उसके ये नारे के आधार पर जिन्होंने हजारों वर्ष, जिसको कहेंगे हजारों कार्यकर्ता ने वर्षानुवर्ष काम किया, उसके कारण भारतीय मजदूर संघ बड़ा है और वो सभी है कार्यकर्ता है। तो हम लोग भी इस सबको विषय समझ लें और मजदूर संघ के काम में ज़्यादा से ज़्यादा जी जानकर लगाकर काम करें। इसी आह्वान के साथ मैं मेरी वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा बीएमएस की क्या पहचान, बीएमएस की क्या पहचान, अथक निरंतर परिश्रमाने, या भूमीचा स्वर्ग करू, या भूमीचा स्वर्ग करू, दाही दिशांना जाऊ फिरू, दाही दिशांना जाऊ फिरू, क्षेत्र कुठेही रिक्त राहिले, क्षेत्र हे आता होणे नाही, दानवतेच्या विषवल्लीचे कोठेही बेणे नाही, विनाश नाही कार्य आमुचे, जीवन वगे नित भरू,
भेलित बहरू या भूमीचा स्वर्ग करू या भूमीचा स्वर्ग करू जीवन दर्शन देशांतरीचे जीवन दर्शन देशांतरीचे अनुभव घेता पूर्ण नसे अनुभव घेता पूर्ण नसे जगताच्या प्रारंभापासून जगताच्या प्रारंभापासून स्वर्ग करू मानव मात्राची स्वतंत्रता कधी नाहीशी होऊ नये हृदय शून्य यांत्रिकी युगाने सत्व कधी हरवूच नये जीवन मूल्या भोग सागरी बुडवून ना कधी विसरू या भूमीचा स्वर्ग करू दाई दिशांना जाऊ फिरू मेघासम आकाश भरू अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू या भूमीचा स्वर्ग करू भारत माता की भारतीय मजदूर संघाचा वंदे आपण सगळेजण कोण आहोत सांगता येईल कोण आहोत आपण कार्यकर्ते कोणाचे कार्यकर्ते आहोत भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते आहोत तर भारतीय मजदूर संघाची संघटना कशी आहे कशी झाली किती लोकांची आहे किती सदस्य संख्या मगाशी आपल्याला सांगितलेलं आहे ज्या संघटनेचे 2 कोटीपेक्षा म्हणजे 2.5 कोटीपेक्षा जास्त सभासद आहेत अशा संघटनेचे अशा 1 नंबरच्या संघटनेचे आपण कार्यकर्ते आहोत सदस्य नाही कार्यकर्ते आहोत म्हणून आपण अभ्यास वर्गाला आलो आणि आपल्याला ही संघटना अजून वाढवायची आहे त्यामुळे या संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा तर आपण चर्चा करू तुम्ही सुचवू शकता ही उजळणी आहे सगळ्यांची बघा 1 नंबरची संघटना भारतीय मजदूर संघाची विश्वातली जगातली 1 नंबरची संघटना आहे आणि या संघटनेचे आम्ही कार्यकर्ते आहोत तर आम्ही कसं असायला पाहिजे की जेणेकरून भारतीय मजदूर संघ अजून वाढेल मोठा होईल मोठा कसा होईल कोणताही नवीन येणारा सदस्य हा त्या कार्यकर्त्याकडे बघून येतो संघटनेचे तत्त्व वगैरे त्याला माहीत नसतात तो कार्यकर्ता बघतो त्या कार्यकर्त्याचा अनुभव घेतो त्या कार्यकर्ता कसा आहे त्यावरून तो ठरवतो ही संघटना कशी आहे म्हणजे पहिला तो कार्यकर्ता कसा असला पाहिजे की जेणेकरून तो सभासद त्या कार्यकर्त्याकडे आकर्षित होईल आणि तो संघटनेचं काम करायला सुरुवात करेल आणि भविष्यात तो कार्यकर्ता होईल एकदा त्याला प्रेरणा मिळाली की मग तो कार्यकर्ता होतो तर प्रेरणादायी नेतृत्व आपलं असलं पाहिजे किंवा प्रेरणादायी कार्यकर्ता असा भारतीय मजदूर संघाचा असला पाहिजे तर मग तो कसा असावा की ज्यामुळे आपल्या समोरच्या सदस्यांना आपण प्रेरणा देऊ शकू आपण एक मुद्दा सांगा आपण त्याची चर्चा करू सांगता येईल कोणाला कसा असायला पाहिजे निरपेक्ष असावा निरपेक्ष एक घेऊ आपण निरपेक्ष असावा म्हणजे काय एक निरपेक्ष पहिले निरपेक्षवर ठरवू निरपेक्ष असावं म्हणजे काय म्हणजे त्याची कुठली अपेक्षा असता कामा नये म्हणजे आता मी संघटनेमध्ये आलो संघटनेचा सदस्य झालो आणि संघटनेचा सदस्य झाल्या लगेच मला पद मिळालं पाहिजे
मला काहीतरी पैसा मिळाला पाहिजे. एक लक्षात ठेवा, संघटनेचं काम करताना बाहेरच्या लोकांचीही अपेक्षा असती. म्हणजे कोणी जर म्हटलं की मी अध्यक्ष आहे, अरे त्याच्या वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे बघतात की याला खूप पैसा मिळत असेल. पण भारतीय मजदूर संघामध्ये असं नाही. त्यामुळे असा कार्यकर्ता असावा की जो निरपेक्ष असला पाहिजे. त्याच्याकडनं संघटनेकडून म्हणजे त्याला संघटनेकडून कुठली अपेक्षा असता कामा नये. मला पद मिळालं पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे, मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे. या 3 गोष्टी अशा आहेत की ज्याचा हव्यास लोकांना असतो किंवा ज्याची अपेक्षा संघटनेकडून केल्या जाते. तर असा निरपेक्ष कार्यकर्ता असावा. हा मुद्दा सगळ्यांनी लिहून घ्या. कार्यकर्ता कसा असावा? निरपेक्ष असावा. निरपेक्ष असावा म्हणजे संघटनेकडून त्याच्याकडनं अपेक्षा असतील लोकांच्या, पण संघटनेकडून त्याला कुठली अपेक्षा असता कामा नये. असा तो कार्यकर्ता निरपेक्ष असला पाहिजे. ठीक है, आपको समझ में आया? कोई भी कार्यकर्ता ऐसा हो जिसके दिल में कोई अपेक्षा नहीं होनी चाहिए, लालच नहीं होना चाहिए कि मुझे पद मिलना चाहिए, मुझे पैसा मिलना चाहिए, मुझे प्रतिष्ठा मिलनी चाहिए, मुझे प्रसिद्धि मिलनी चाहिए. ऐसा उसके दिल में नहीं होना चाहिए और वो निरपेक्ष होना चाहिए. एक मुद्दा हो गया, कार्यकर्ता निरपेक्ष होना चाहिए. चलो दूसरा मुद्दा देखेंगे. एहसासमंद होना चाहिए. क्या? एहसासमंद होना चाहिए. एहसासमंद होना चाहिए. एहसासमंद का मतलब कि भाई उसके दिल में ये एहसास रहे कि मैं क्या हूँ और सामने वाला मेरे जैसे कंडीशन से गुजर सकता है. उसको उसकी जगह रहकर देखना चाहिए मैंने कभी भी. एहसानमंद होना चाहिए. एहसासमंद. एहसासमंद एहसास यानी भाई उसके जाणीव. मी कसं आहे आणि मला जे म्हणजे घडता माझ्या संग जे घडते ते समोरच्या संग घडू शकते. त्याला त्याची जाणीव असली त्याची जाणीव पाहिजे. असली जाणीव असली पाहिजे. कोणत्याही कार्यकर्त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव असली म्हणजे गरिबीची जाणीव असली पाहिजे, संवेदनशील असला पाहिजे. कुठल्याही कार्यकर्त्याला समोरच्याची जाणीव असली पाहिजे की ज्या जाणीवीमुळे तो चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. नेक्स्ट, तत्पर असावा. तत्पर असावा. कशात तत्पर असावा? एखाद्या सभासदाचं जर कुठलं काम करायचं असेल तर त्या बाबतीत जी कारवाई करायची आहे ती कारवाई करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्यासाठी त्याने तातडीने पावले उचलली पाहिजे. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे? प्रशासनाशी बोलणं, पत्रव्यवहार करणं. नाही, म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे? वेळ दिला पाहिजे ना. दिला पाहिजे. म्हणजे तो कार्यकर्ता संघटनेला वेळ देणारा असावा. जर संघटनेला वेळच दिला नाही तो तत्परतेने काम करू शकणार नाही किंवा कुठल्याही लोकांचे प्रश्न सोडवू शकणार नाही. मूल्यांना जपणारा असावा. मूल्य कोणती आहेत आपली? त्याग, तपस्यावर बलिदान. या मूल्यांना तो जपणारा असावा. नाहीतर मग काय, स्वतःची तुंबडी भरणारा असू नये. मूल्य त्यांनी जपली पाहिजे. हां, तेच म्हणजे मूल्यांना जपणारा असावा, मूल्याधिष्ठ असावा. अजून काय सांगता येईल? अभ्यासू असावा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जर एखादा सदस्य त्याच्याकडे आला आणि त्यांनी जर काही प्रश्न विचारले, त्याला जर त्याची माहिती नसेल तर मग त्या सदस्याची ते अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे त्याला कुठला कुठला अभ्यास माहिती पाहिजे सांगा बरं. हां, समजा आता MSCमध्ये काम करतो त्याला सर्व्हिस अँड रेग्युलेशन असली पाहिजे. बांधकाम क्षेत्रात काम करत असेल तर बांधकामाच्या ज्या काही योजना त्या माहिती असल्या पाहिजे. कामगार कायद्यांची माहिती असली पाहिजे. माहिती असली पाहिजे म्हणजे तो काय त्यात वकील असावा अशी अपेक्षा नाही, परंतु थोडी का होईना त्याला माहिती, जुजबी माहिती असली पाहिजे जेणेकरून त्याचं समाधान तो करू शकेल. जर एखादा सदस्य आला आणि त्यांनी काही प्रश्न विचारले तर याला काही माहीतच नाही तर तो सदस्य त्याचा अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान, थोडं ज्ञान, तो काही पंडित असावा किंवा खूप ज्ञानी असावा अशी अपेक्षा नाही, परंतु जुजबी ज्ञान आपल्या कायद्याचं, आपल्या संघटनेचं, आपल्या संस्थेविषयीसुद्धा. म्हणजे आता भाग्यलक्ष्मी बँक आहे, भाग्यलक्ष्मी बँकेचं निदान त्याला थोडंफार माहिती असलं पाहिजे. प्रॉफिट किती आहे, तोटा किती आहे, सदस्य किती आहे, त्याचं हे सगळी माहिती त्याला असली पाहिजे जेणेकरून तो त्या सदस्याला त्याची काही समस्या असेल तो समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतो. त्यामुळे त्याला ज्ञान असलं पाहिजे. पुढचं संघटन कौशल्य असलं पाहिजे. संघटन कौशल्य म्हणजे काय?
संघटन कौशल्य असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे? नाही, संघटन कौशल्य सगळ्यांना घेऊन चालणारा असावा. मैं नहीं हम, बरोबर आहे. आपल्याला संघटना मोठी करायची आहे, त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन सबको साथ लेके जाने वाला कार्यकर्ता चाहिए. म्हणजे काय, समजा एखादी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये वेगवेगळे विषय होतात, वेगवेगळे विषय झाले, त्या विषयावर चर्चा होते आणि एक काहीतरी ठरतं. हे ठरल्यानंतर मग याचं वेगळं मत असतं, म्हणजे हा कार्यकर्ता, बाकी समजा सदस्य, सगळ्यांचं ठरलेलं याला आवडत नाही, पण त्यांनी काय केलं पाहिजे, सगळ्यांचं जे ठरलं ते मान्य केलं पाहिजे. आपल्याला एक उदाहरण सांगतो. दत्तोपंत ठेंगडींनी जेव्हा ही आपली स्थापना झाली त्यावेळेस भारतीय मजदूर संघाचं नाव श्रमिक मजदूर संघ असं ठेवावं, असं दत्तोपंत ठेंगडींच्या मनात होतं. हां, भारतीय श्रमिक संघ असं नाव ठेवावं असं दत्तोपंतींच्या मनात होतं. म्हणजे त्यांनी ठरवलं होतं, काही गोष्टी ठरवल्या होत्या, त्यांच्या मनात हे होतं. पण जेव्हा मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये बांग्लादेशचे लोक, पश्चिम बंगालचे लोक, ते म्हणे ये हमारा जो श्रमिक है हो अलग से नाम लेते, श्रमिक, आणि लाजल्यासारखं असं श्रमिक, त्यामुळे हे आम्हाला चालणार नाही. म्हणून मग भारतीय मजदूर संघ हे नाव सगळ्यांनी मध्ये ठरवलं. दत्तोपंतांनी मग तो जे त्यांच्या मनात जे होतं की भारतीय श्रमिक संघ हे नाव ठेवावं, ते त्यांनी परत बोलून दाखवलं नाही. सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या संघटनेचं नाव भारतीय मजदूर संघ हे दत्तोपंतांनी किंवा सगळ्यांनी मिळून ठरवलं. तर त्या सगळ्यांचं ऐकणारा, मीच म्हणतो, मी जे म्हणेल तेच खरं असं न करता सगळ्यांचं ऐकणारा, सगळ्यांनी मिळून निर्णय घेणारा, सामूहिक निर्णय घेणारा, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता असावा. तोच कार्यकर्ता खऱ्या अर्थाने संघटनेचं काम चांगल्या पद्धतीने करू शकेल. नेक्स्ट, मानवीय मूल्यांना जपणारा, मानवी मूल्यांना जपणारा. औरत और मर्द में फर्क नहीं करना. मानवी मूल्य बहुत है, तो सब मानवी मूल्य को जपने वाला, उसका आदर करने वाला होना चाहिए. संवाद करणारा. जर समजा एखादा कार्यकर्ता आला आणि तोच स्वतःच वाद घालत बसला, चालणार आहे का? म्हणजे तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला तुम्ही काही प्रश्न सांगितले, मी संवाद न करता तुमच्याशी वाद घालत बसलो, तो सदस्य आपल्यासोबत राहील का? नाही राहणार. त्यामुळे संवाद साधणारा असावा की जेणेकरून समोरच्या कार्यकर्त्या किंवा समोरच्या सदस्याला त्याचं म्हणणं पटेल, तो त्याच्याशी संवाद साधू शकेल, हा पण संवाद साधेल. कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे संवाद साधणारा कार्यकर्ता असला पाहिजे, तरच आपल्या संघटनेचं काम आपण चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. नेक्स्ट, शिस्त. आता शिस्त म्हणजे काय? भारतीय मजदूर संघाच्या शिस्तीमध्ये आपण कार्यक्रम केले पाहिजे. 10ला बोलवलं तर 10ला तो कार्यकर्ता आला पाहिजे, नाहीतर 10चा कार्यक्रम ठरला आणि तो आला 11 वाजता, ते चालणार नाही. म्हणजे समोरच्या माणसाला काय वाटेल, अरे काय यार 10 का टाइम उसने दिया और खुदा 11 बजे आ गया. तर शिस्तप्रिय असला म्हणजे शिस्तीत वागणारा असावा. त्यामुळे काय होतंय, तो जर शिस्तीत वागला तर समोरचा कार्यकर्ता किंवा समोरचा जो सदस्य आहे तो सुद्धा शिस्तीमध्ये वागेल आणि आपली संघटना कायम शिस्तीमध्ये राहील. त्यामुळे शिस्त ही आवश्यक आहे. जी संघटनेची शिस्त आहे त्या शिस्तीमध्ये आपण राहिलं पाहिजे. पुढे प्रामाणिकपणा हा गुण अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असे, प्रामाणिकपणा नसेल तर सदस्यांचा विश्वास आपल्यावर राहणार नाही आणि एकदा विश्वास तुटला की संघटना तुटायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्यावरचा विश्वास हा 100% लोकांना असला पाहिजे. तो जर नसेल तर संघटना फार काळ टिकत नाही. अनेक पद्धतीचे विश्वास आहेत, म्हणजे कामाच्या बाबतीत असतील, पैशाच्या बाबतीत, अनेक पद्धतीने हा विश्वास आपल्यावर असला पाहिजे. आत्मविश्वास पण असला पाहिजे. एखाद्या कार्यकर्त्याला जर समजा आत्मविश्वासच नसेल, विश्वास तर हा वेगळा आहेच, असलाच पाहिजे. आत्मविश्वाससुद्धा असला पाहिजे की मी हे काम करू शकतो. तो जर विश्वास नसेल तर समोरच्याला हा काही करू शकत नाही. म्हणजे समोरच्याला सुद्धा आपल्याबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये स्वतःवर विश्वास असला पाहिजे, मी हे काम करू शकतो. आपण लीडर आहोत, नेते आहोत, नेतृत्व करतो आपण. त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. तो आत्मविश्वास असला तरच समोरच्याचा विश्वास आपल्यावर येईल. तो जर आत्मविश्वास नसेल तर समोरचा आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. एखादं आंदोलन करायचं आहे आणि यांनी
पोलीस स्टेशनला जायचं, नाही नाही मी नाही, तू जा पोलीस स्टेशनला, मला भीती वाटते, असं चालणार नाही. जर आपल्याला संघटना वाढवायची असेल, स्वतःचा आत्मविश्वास असला पाहिजे, पुढे जाऊन काम करण्याचं किंवा पुढे जाऊन नेतृत्व करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. ते जर आत्मविश्वास नसेल तर संघटनेचं काम आपण करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असला पाहिजे आणि इतरांचा विश्वास, आत्मविश्वास असला की इतरांचा विश्वास आपल्यावर नक्कीच बसेल. नेक्स्ट, संघर्ष करणारा असावा. संघर्ष करणारा म्हणजे प्रत्येक वेळेस भांडण करायचं नाही, थोडं काय झालं की लगेच तलवार काढली आणि उपसली मारामारी सुरू केली असं नाही. संयमाने, जर समजा एखादा विषय आपण पटवून द्यायचा प्रयत्न केला आणि तो मॅनेजमेंट ऐकत नसेल तर मग त्यांनी आपलं हत्यार उपसायला हरकत नाही. परंतु प्रत्येक वेळेस जर भांडण केली म्हणजे सतत गेलं आणि भांडणाला सुरुवात केली, वादविवाद केले तर मॅनेजमेंटसुद्धा आपलं ऐकणार नाही आणि मग त्याचा परिणाम सदस्यांवर काय यार तो सारखा जाऊन भांडत असतो. संघर्ष करणारा म्हणजे भांडण करणारा नको, संघर्ष करणारा विचाराने, समन्वयाने. जर वेळ आली संघर्षाची तर संघर्ष करायला तो सक्षम असला पाहिजे, भांडकुदळ असता कामा नये. नेक्स्ट, वेगळं लोक अनेकांनी सांगा ना, एकाएकाने सांगताय, माहिती आहेत आपल्याला, आपण काढू शकतो एक एक मुद्दा. काही मुद्दे मला माहीत नसतील ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुम्ही सांगू शकता. निस्वार्थी असावा. निस्वार्थी असावा म्हणजे काय? स्वार्थ आपल्या मनामध्ये असता कामा नये. मगाशी आपण जो विषय मांडला, आपल्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ असता कामा नये. मला पद मिळालं पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे, माझा फोटो नाही काढला, काय यार माझं नावच नाही टाकलं, म्हणजे अशा पद्धतीने आपला स्वार्थीपणा असता कामा नये. निस्वार्थपणे तो काम करणारा कार्यकर्ता असला पाहिजे. मॅडम सांगा एखादा गुण सांगा. हां, एकदम आपण भारतीय मजदूर संघाने म्हटलेलंच आहे, देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम. आणि दुसरं काय? देश हित, उद्योग हित, कामगार हित. देश, जर ती संस्था टिकेल तर मी टिकणार आहे, संस्था टिकेल तर मी टिकणार आहे. गिरणी कामगारांचं माहिती आहे, खूप मोठं उदाहरण आहे की दत्ता सांबंनी संपाची नोटीस दिली, अजून विड्रॉ केलेले नाही, सगळे लोक देशोधडीला लागले, अनेक जण आता गेलेले आहेत, त्यांचे आता वारस लोक त्यांना घर मागण्यासाठी. त्यामुळे अशा पद्धतीने संस्थेचं नुकसान करून आपल्याला काही साध्य करायचं नाही. संस्थेचं हित बघून, म्हणून देशहित, कामगारीत आणि देशहित, उद्योगित आणि कामगारीत तिसऱ्या नंबरला आपण कामगार हिताला ठेवलेलं आहे. कारण देश असेल तर संस्था असेल, संस्था असेल तर कामगार असेल, कारण संस्था संपली कामगार संपणार आहे. त्यामुळे संस्थेच्या हितासाठी जे जे करायचं ते करायचं, परंतु देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम. संस्था आहे, आपली संस्था आहे, पण ती जर आपल्या विरुद्ध वागत असेल तर मग मात्र आपण आपलं काय, दूरदर्शी असावा. चांगला मुद्दा आहे, दूरदर्शी असावा. म्हणजे भविष्यात काय होणार आहे याचं त्याला ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे आता काही दिवसानंतर संस्था बुडणार आहे असं वाटलं की त्यांनी लगेच सगळ्यांना सचेत केलं पाहिजे. असू शकतं असं, कारण जे कर्मचारी काम करतात त्यांच्या लक्षात आता अनेक संस्था बुडलेल्या आहेत, त्याला कामगारही तेवढे जबाबदार आहे, कारण ते जागृत झाले नाहीत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये दूरदर्शीपणा नव्हता. म्हणजे बँक डुबते असं लक्षात आल्यावर सुद्धा त्यांनी काही हालचाल केली नाही. त्यावेळेस जर त्यांनी हालचाल केली असती तर कदाचित ती संस्था वाचू शकली असती. त्यामुळे कार्यकर्ता नेतृत्वामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे सगळ्या गोष्टीबाबत. आपल्या संघटनेच्या बाबतीत पुढे काय होणार आहे याचा त्याला अभ्यास करता आला पाहिजे, दूरदर्शीपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. संस्कृतीला जपणारा पाहिजे. आपण संस्कृतीसाठीच आपण ही संघटना स्थापन केली, नाही तर अनेक संघटना होत्या. टेक्नॉलॉजीचं ज्ञान असावं, नसेल तर करून घ्यावं. आत्ता सध्या मोबाईल आणि कम्प्युटर हे दोन अतिशय अविभाज्य घटक झालेले आहेत. डाटा जर संपला तर तो बेचैन होतो, मोबाईल जर त्याचा स्विच ऑफ झाला तर तो बेचैन होतो. इतकी त्याला आपल्याला टेक्नोसेवी आपण झालेलं आहे. पण एखादा कार्यकर्ता जर नसेल, समजा असं होऊ शकतं किंवा त्याला माहिती नाही, त्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जर समजा
त्याला ज्ञान नसेल तर त्यांनी ते ज्ञान घेतलं पाहिजे. कॉम्प्युटर चालवता आला पाहिजे, मोबाईल चालवता आला पाहिजे. कारण कार्यकर्त्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. फोन करावा लागतं ही गोष्ट साधी आहे, परंतु पत्र पाठवायला लागतात. टायपिंग करायला गेलो तर टायपिस्ट मिळत नाही. मोबाईलवर टाईप करता आलं पाहिजे किंवा कम्प्युटरवर टाईप करता आलं पाहिजे. त्याला पत्र पाठवायचं, त्याला ईमेल करता आला पाहिजे. कारण आता पत्र देणं जवळजवळ बंद झालं, निदान त्याला ईमेल तरी करता आला पाहिजे. म्हणजे कार्यकर्ता हा टेक्नो सॅव्ही असला पाहिजे. 2 लोकांना नाही, सगळ्यांना जोडणारा पाहिजे. किमान 2 लोकांना, चांगली गोष्ट आहे, लोकांना जोडणारा असावा. काय करता येईल जोडण्यासाठी? लोकांना आपल्याला जोडायचं आहे. काय करता येईल? संपर्क. एक घेऊ. संपर्क, संवाद, संपर्क घेऊ आपण. संपर्क नाही, एक मुद्दा घेऊ आपण. संपर्क कसा पाहिजे त्याचा? जे आपले शाखा कार्यालय आहेत, उपविभागीय कार्यालय आहेत, विभागीय कार्यालय आहेत, जे आपले प्रमुख पदाधिकारी आहेत ते 4-5 घ्यायचे आणि त्यांना भेटी द्यायची. संपर्क वाढवला पाहिजे. महिन्यातून किमान एकदा. आपले सदस्य ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रवास केला पाहिजे. काय केलं पाहिजे? प्रवास केला पाहिजे. प्रवास जर केला तर संपर्क होईल. प्रवासच नाही केला, मोबाईलवर केलेला संपर्क हा संपर्क नाही, त्या संपर्काचा उपयोग नाही. त्यामुळे संपर्क करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रवास करण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष भेट म्हणजे आता बँकेची संघटना आहे. आता इथं संघटना आहे, म्हणजे इथं बँक आहे, तसे औरंगाबादला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये आहेत तुमच्या ब्रँचेस. तर इथल्या सचिवांनी किती प्रवास केलेत ब्रँचमध्ये, जिल्ह्यांमध्ये केलेत का? तर असे प्रवास करून आपल्या सदस्यांशी आपण संपर्क केला पाहिजे. प्रत्यक्ष संपर्काने काय होतं? संवाद होतो. प्रत्यक्ष जर संपर्क केला, फोनवर बोलणं आणि प्रत्यक्ष संपर्क करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याचं कारण असं आहे की फोनवर आपण 10 मिनटं बोललो तरी समोरचा माणूस कंटाळून जाईल, पण समोर बोलल्यानंतर त्याच्या संवेदना, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होईल आणि प्रश्न समजायला सोपं जातं. त्याचं मन आपल्याला कळतं. मोबाईलवर मन कळत नाही. प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याचं मन कळतं आणि मग चांगला संवाद होतो. संपर्काने काय होतं, म्हणजे संपर्क कसा करायचा? अजून हा प्रवास झाला, अजून काय? स्पष्ट वक्ते पुढचा मुद्दा होईल. स्पष्ट वक्तेपणा सुद्धा जास्त असू नये. कार्यकर्त्यांनी फार स्पष्टपणे वागू नये. काही गोष्टीचं भान पाळलं पाहिजे. काय होतं, समजा एखादा कार्यकर्ता आला, त्याला काही गोष्टी येत नसतील, याला काय यार तुला काही जमत नाही, चालणार नाही. इतका स्पष्ट वक्तेपणा असू नये की ज्यामुळे समोरचा कार्यकर्ता नाराज होईल आणि तो दुःखी होईल. तो म्हणाला यार मला येत नाही, ठीक आहे, पण याने 4 चौघांमध्ये म्हटलं ना की मला हे येत नाही. एकट्याला सांगू शकतो, पण स्पष्ट वक्तेपणासुद्धा सांभाळून त्याचा वापर करावा. दुसरं एक आपल्या सगळीकडे म्हण वापरली जाते, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, पायात भिंगरी. म्हणजे काय? डोक्यावर बर्फ म्हणजे काय? डोकं नेहमी शांत ठेवलं पाहिजे. ते जर शांत नसेल तर काय होईल? चिडचिड होईल आणि मग वाद होतील आणि असे वाद झालेले संघटनेत चालणार नाही. त्यामुळे नेहमी डोकं शांत ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला कार्यकर्ते जे भेटतात त्यांच्या समस्या घेऊन भेटतात. त्यांच्या समस्या आपल्याला सांगतात, ते समस्या आपल्याला सोडवायच्या असतात. तो चिडलेला असतो आणि तो चिडलेला असतो तर आपण ऐकून घेतलं पाहिजे. आपण जर त्याच्यावर चिडलं तर तो सदस्य आपल्यासोबत राहणार नाही. त्यामुळे तो काही बोलला, कसंही बोलला, किती रागाने बोलला, त्वेषाने बोलला, कारण त्याच्या मनात समस्या असती, त्याच्या अडचणी असतात, त्यामुळे तो चिडून बोलतो. त्याच्या मनात राग असतो, संघटनेबद्दल असतो, आपल्याबद्दल असतो, का आपण भेटलेलो नसतो, आपण ते संपर्क करत नाही, त्याचे प्रश्न असतात, त्याच्या अडचणी असतात. त्या जर आपण ऐकून घेतल्या नाही, त्या जर आपण समजून घेतल्या नाही, आपण जर त्याच्यावर चिडायला लागलो तर तो सदस्य फार काळ आपल्यासोबत राहणार नाही. त्यामुळे डोक्यावर बर्फ असलं पाहिजे, शांत दिमाखाने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. ऐकून घेणारा कार्यकर्ता पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही समस्या सोडू नका, पण त्याचं पूर्ण ऐकून घ्या. तो जे जे बोलतो ते सगळं ऐकून घ्या, मन लावून ऐका. त्याला परत प्रश्न विचारून हे करा. त्यात आपण ऐकतोय दाखवलं पाहिजे. नुसतं आपण तो बोलतोय, आपलं लक्ष दुसरंच आहे, मोबाईलमध्ये आपण टुकटुक करतोय,
हे चालणार नाही. सदस्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेणं म्हणजे ऐकून घेणारा कार्यकर्ता असला पाहिजे. डोक्यावर त्याच्या बर्फ पाहिजे, तोंडात साखर. तोंडात साखर म्हणजे काय? गोड बोलणारा असावा, शिव्यागाळ न करणारा. म्हणजे बोलता बोलता जर समजा त्यांनी काय बोलत हा लगेच रिॲक्ट होणार तर हे चालणार नाही. तोंडात साखर पाहिजे, गोड बोलणारा, मृदू बोलणारा. मोठमोठ्या आवाजाने बोलायला लागला एखादा चालणार नाही. तावातावाने बोलणार, मोठमोठ्याने बोलणार. तर अशा पद्धतीने जर आपण वागलो तर संघटना आपली फार काळ टिकणार नाही किंवा सदस्य आपल्यासोबत येणार नाही. पायात भिंगरी म्हणजे काय? सतत प्रवास केला पाहिजे, सतत कार्यकर्त्यांशी संपर्क केला पाहिजे. जर संपर्क केला नाही तर कार्यकर्त्यांच्या समस्या आपल्याला समजणार नाही. कार्यकर्त्याच्या समस्या आपल्याला समजल्या नाही तर आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकणार नाही. आलं लक्षात? अजून सांगा. निर्व्यसनी असला पाहिजे, चांगला मुद्दा आहे. परंतु आता अजून एक सांगतो, तंबाखू खाणारे लोक असतात, चांगली मैत्री होते. काही लोक म्हणतात आम्ही तंबाखू खातो म्हणून आमची चांगली मैत्री आहे, असंही होतं. परंतु तो फार व्यसन, दारूचं, सिगारेटचं असं व्यसन असता कामा नये. निर्व्यसनी असला पाहिजे. पुढे आठवा खूप मुद्दे आहेत. हां, एकनिष्ठ असला पाहिजे संघटनेशी. कसा एकनिष्ठ असला पाहिजे? आदेश पाळले पाहिजे. एकनिष्ठ कसा असला पाहिजे? आपली जी आपली जी नीती आहे, आपले जे ध्येय धोरण आहे, या ध्येय धोरणाशी तो प्रामाणिक असला पाहिजे. म्हणजे आपण भारतीय मजदूर संघाचं काम करतो आणि तो जर कम्युनिस्टांच्या संघटनेप्रमाणे किंवा त्यांच्या ध्येय धोरणाप्रमाणे वागत असेल तर चालेल का? नाही चालणार. आपण काय म्हणतो? देश के हित में करेंगे काम. ते काय म्हणतात? चाहे जो मजबुरी हो हमारी मांगे पूरी करो. फरक बघा कितना आहे, इतका फरक आहे. ते म्हणतात चाहे जो मजबुरी हो हमारी मांगे पूरी, म्हणजे तुमच्या संस्थेचं काही होऊ द्या, आमची मागणी पूर्ण करा. आपण काय म्हणतो? देश के हित में करेंगे काम कर. म्हणजे इतका फरक आपल्या दोन विचारधारेमध्ये आहे. जर एखादा कार्यकर्ता आपल्या विचारधारेमध्ये भारतीय मजदूर संघामध्ये काम करत असेल आणि तो जर कम्युनिस्टांची विचारधारा आपल्याकडे आणत असेल तर चालेल का? चालणार नाही. त्यामुळे तो आपल्या विचाराशी, आपल्या विचारधारेशी प्रामाणिक असला पाहिजे. त्यांनी या विचाराशी प्रामाणिक राहूनच भारतीय मजदूर संघाचं आपलं काम केलं पाहिजे. बरोबर आहे. पुढे व्यक्तिनिष्ठ असू नये, संघटननिष्ठ असावं. व्यक्तिनिष्ठ असू नये म्हणजे काय? भारतीय मजदूर संघाचं काम व्यक्तीवर आधारित नाही. कशावर आधारित आहे? झेंड्यावर आधारित आहे. भारतीय मजदूर संघाच्या नावावर आधारित. कोणी असं म्हणणार नाही की ही संघटना अनुप जोंधळे यांची आहे, ही संघटना श्रीपद कुटासकर यांची आहे, असं कोणी म्हणणार नाही. आपल्याकडे कोणत्याही व्यक्तीच्या नावाने घोषणा दिल्या जात नाही. अमुक अमुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे असं आपण म्हणत नाही. त्यामुळे कोणी व्यक्तीकडे बघूनच लोक येतात हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा सभासद झालो संघटनेचं, जेव्हा आपण संघटनेत आलो तेव्हा कोणातरी हात धरूनच आलेलो आहे, त्या व्यक्तीकडे बघूनच आलेलो आहे. परंतु ती व्यक्ती म्हणजे सगळं काही असं आपण मानतो का? नाही. त्यांच्यासोबत आलो, संघटनेत जॉईन झालो. कदाचित असंही होऊ शकतं की तो मागे राहिला, आपण पुढे गेलो, असं पण होऊ शकतं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आधारावर जरी आपण कामात आलो असलो तरीही व्यक्तिनिष्ठ असता कामा नये. संघटनेसाठी आपण आहोत, संघटनेचे आपण आहोत आणि संघटनेसाठी आपण काम करणार, व्यक्तीसाठी नाही. त्यामुळे कोणी आपण देतच नाही. भारतीय मजदूर संघाची संघटना किंवा संघटनेत काम करणारे सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे की देश के हित में करेंगे काम का लेंगे पूरा दाम. भारतीय मजदूर संघाचा विजय जो कधीही कुठल्याही व्यक्तीच्या नावाने आपण घोषणा देत नाही किंवा व्यक्तीकडे बघून आपण काम करत नाही. व्यक्तीकडे बघून आपण संघटनेत येतो, पण व्यक्तीकडे बघून आपण काम करत नाही. पुढचा मुद्दा कार्यकर्त्याला भाषण आलं पाहिजे. पण याचा अर्थ असं नाही की भाषण येत नाही म्हणून तो काम करणार नाही. भाषण येत नसेल तर ते त्यांनी शिकलं पाहिजे. जी गोष्ट आपल्याला येत नाही ते शिकलं पाहिजे. अभ्यास वर्ग त्यासाठीच आहे. स्टेज आलं पाहिजे ना, करेज आलं पाहिजे, आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. त्यासाठी सुरुवात केली पाहिजे.
म्हणजे मला भाषण येत नाही ठीक आहे, पण मी प्रयत्न केला पाहिजे. मला जर चांगला कार्यकर्ता व्हायचं असेल, मला जर समजा पद घ्यायचं असेल समजा का, तर म्हटलं तू आता अध्यक्ष होणार, तर अध्यक्ष म्हणून मला काहीतरी 2 शब्द बोलता आले पाहिजे. हळूहळू मग ते वाढत जातं. भाषण करता आलं पाहिजे त्याशिवाय कार्यकर्ता होत नाही असं नाही. भाषण करता आलं नाही तरी ते शिकायची आपली तयारी असली पाहिजे आणि आपण ते शिकलं पाहिजे की आपल्याला भाषण कसं करायचं. एखादा कार्यक्रम असेल त्यात उभं राहायचं. सुरुवातीला भीती वाटेल, सुरुवातीला गोंधळ होईल, परंतु हळूहळू ती सवय होईल आणि या सवयीमुळे आपल्याला भाषण करता येईल. किंवा भाषण करता आलं पाहिजे हा जरी मुद्दा असला तरी भाषण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. संवाद कौशल्य वाढलं पाहिजे. संवाद कौशल्य वाढलं पाहिजे. संवाद कौशल्य कसं वाढवायचं आणि संवाद कौशल्य म्हणजे काय? आपण जे बोलतोय आपल्या संवादाच्या, आपण जे ज्या समोरच्याशी आपण संवाद करतोय आपल्या बोलण्याने तो प्रभावित झाला पाहिजे, तर ते संवाद कौशल्य. संवाद कौशल्य म्हणजे दोघांचं एकमेकाला संभाषण जे भाषण जे आहे किंवा जे बोलणं आहे ते एकमेकाला समजलं पाहिजे. नाही तो काय बोलतो आपल्याला समजून घेत नाही, तो बोलतो एक, आपण सांगतो वेगळं, हे चालणार नाही ना. त्याने म्हटलं माझी हे समस्या, त्याला तो दुसरंच काहीतरी सांगणार, तू हे का नाही केलं, तू ते का नाही केलं, असं चालणार नाही. संवाद कौशल्य म्हणजे तो जे बोलतोय त्याला योग्य पद्धतीने आपण प्रतिसाद दिला पाहिजे. किंवा तो जर आपल्याशी बोलतो तर आपण मोबाईलवर बघत बसलो तर हे चालणार नाही. चांगल्या पद्धतीने संवाद केला पाहिजे आणि संवाद कौशल्य आपल्यात असलं पाहिजे. मॅनेजमेंटशी सुद्धा बोलताना आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे आणि त्यांच्याशी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने संवाद करू शकलो पाहिजे. म्हणजे आपल्याला संवाद कौशल्यासाठी काय पाहिजे? आपला पाठ म्हणजे गृहपाठ हा चांगला असला पाहिजे, अभ्यास चांगला असला पाहिजे. कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे. म्हणजे काय? संवाद सगळ्यांशी साधता आला पाहिजे, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने संवाद साधता आला पाहिजे. अजून काय सांगता येईल? संघटनेचं ध्येय जे आहे ते माहिती पाहिजे. आम्हाला ध्येयच माहिती नाही तर चालणार आहे का? कारण या ध्येयामुळे आपण संघटनेत आलो. इतर कार्यकर्त्यांना सुद्धा या ध्येयासाठी प्रेरित करायचं आहे. तर ते ध्येय काय आहे, आपल्या संघटनेचं ध्येय कुठलं आहे, उद्दिष्ट कुठलं आहे, सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या संघटनेचं ध्येय काय आहे? देशहित, उद्योगहित, राष्ट्रहित हे सगळे आपल्या संघटनेचं ध्येय आहे. देश के हित में करेंगे का आपल्या संघटनेचं ध्येय आहे. कामगारांसाठी चालवलेली संघटना आहे आपल्या संघटनेचं ध्येय आहे. आपली संघटना कुठल्याही पॉलिटिकल पक्षाला संलग्न नाही. त्यामुळे काय आपण म्हणतो की आपली संघटना ही कामगारांसाठी चालवलेली संघटना आहे किंवा कामगारांच्या हितासाठी काम करणारी आमची संघटना आहे. कामगारांसाठीच काम करणार, बाकी आमच्या मनामध्ये दुसरं काही नाही. जबाबदारीची अतिशय चांगला मुद्दा आहे. जबाबदारीची जाणीव म्हणजे मी आता सचिव आहे, जिल्हा सचिव आहे, तर माझी काय काय जबाबदारी आहे ही मला माहिती पाहिजे आणि त्या पद्धतीने मी वागलो पाहिजे. माझी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी समजून घेतली पाहिजे. माहिती नसेल, समजा माझी काय जबाबदारी मला माहीत नाही, होऊ शकतं असं, तर ती समजून घेतली पाहिजे. आपले वरिष्ठ कार्यकर्ते असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडं विषय सांगून माझी काय मला काय करावं लागेल बाबा आता हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जबाबदारीची जाणीव ठेवून आपण जबाबदार पद्धतीने वागलो पाहिजे. जबाबदारी 2 पद्धतीची, जबाबदारीने वागणे आणि जबाबदारी स्वीकारणे आणि त्या पद्धतीने वागणे. जबाबदारीने वागणे म्हणजे काय? आपली जबाबदारी आहे एखाद्या गोष्टीची ती पूर्ण करणे आणि जबाबदारीने वागणे म्हणजे काय? त्या आपण ज्या पदावर आहोत त्या पदाच्या संदर्भात जे काही आपली देणं आहे त्या काम करणं आहे ते झालं पाहिजे. कार्यकर्ता आल्यानंतर तो पदाधिकारी म्हणून तो समोरच्याला बोलतो, त्यांची जाणीव ठेवून त्यांच्याशी वागलं पाहिजे. जाणीव ठेवून आपण वागलं पाहिजे. आपली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण वागलं पाहिजे. तर आपण त्या पदाला किंवा त्या संघटनेच्या कामाला न्याय देऊ शकू. आपल्याकडे अनेक जबाबदाऱ्या असतील किंवा नसतील, पण असं नाही की जबाबदारी असलीच पाहिजे. आपण कार्यकर्ता आहोत म्हणजे आपल्याला सतरंजी उचलायची झाली तरी आपण ती उचलली पाहिजे. त्यामुळे सतरंजी उचलताना ती उचलली आणि टाकून दिली चालेल का? जबाबदारी माझी काय सतरंजी उचलण्याची, पण ती सतरंजी व्यवस्थित घडी घालून ज्या ठिकाणी ठेवायची त्या ठिकाणी मी ठेवली पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे. जबाबदारी म्हणजे नुसती माझी जबाबदारी काय सतरंजी मग उचलली आपली कशी तरी टाकून दिली चालेल का? नाही, माझी जबाबदारी सतरंजी म्हणजे चांगल्या पद्धतीने उचलली पाहिजे, चांगल्या पद्धतीच्या जागेवर ठेवली पाहिजे. ही जबाबदारी आपण सगळ्यांनी ओळखली पाहिजे. त्या जबाबदारीतून आपण आपलं काम केलं पाहिजे. आपल्या पदाची जबाबदारी जी आहे ती पण आपल्या संस्कारी पाहिजे.
संस्कारी हा आता शब्द असा आहे की तो लहानपणापासून आपल्यावर संस्कार असतात, पण आपल्यावर जरी चुकीचे संस्कार झाले असतील तरी संघटनेत आल्यानंतर संघटनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे आपण त्यात ढालून घेतलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण वागण्याचा. कदाचित चुकीचे संस्कार असतील आपल्यावर, होऊ शकतं, असं काही नाही. सगळेच संस्कारित लहानपणापासून असतील काही नाही. एखादा आपल्याकडे झोपडीपट्टीला कार्यकर्ता येऊ शकतो, त्याला अनेक व्यसनं पण होऊ शकतात. तर तेव्हा आल्यानंतर त्यांनी आपल्यामध्ये राहिल्यानंतर निदान आपली जबाबदारी की त्याला योग्य पद्धतीने संस्कारित करण्याची आपली पण जबाबदारी आहे. वरिष्ठांचा आदर केला पाहिजे, अतिशय चांगलं आहे. हां, स्वीकार केला पाहिजे. वरिष्ठांचा आदर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वरिष्ठ आहेत पण मी वरच्या पदावर आहे. मी वरच्या पदावर आहे म्हणून तो वरिष्ठ खाली नाही झालेला. मी आज वरच्या पदावर आहे पण तो वरिष्ठ जो आहे तो वरिष्ठच राहणार आहे. मी जरी वरच्या पदावर गेलो तरी वरिष्ठच राहणार आहे. त्याचा आदर आपण केला पाहिजे. तो जर आदर केला नाही तर ते चालणार नाही. त्यामुळे वरिष्ठांचा आदर आपण केला पाहिजे. जरी मी वरच्या पदावर गेलो तरी तो वरिष्ठच राहणार आहे. त्यांनी जे संघटनेसाठी काम केलेलं आहे, पूर्वीचं त्यांनी त्याग केलेला आहे, तो लक्षात घेऊन त्याचा आदर आपण केला पाहिजे. नेक्स्ट, खूप आहेत गोष्टी अजून. या आइए. सांगा इत्तेजी काय सांगणार. बरेच मुद्दे झाले आता, 13-14 झाले. किती मुद्दे लिहिलेत का? 14 झाले. आता एकदा वाचा बरं सगळे, म्हणजे सगळ्यांनी लिहिलेत का बघू आपण. ते मी रोज वाचतो. त्याचं कारण आहे या नियमावर पूर्ण अकाउंटन्सी उभी आहे. तसेच हे जे नियम हे कार्यकर्त्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गुणांचा आपण परत एकदा वाचन करावं आणि या पद्धतीने नसलो तरी वागण्याचा प्रयत्न करावा. एवढं बोलून हे सत्र आत्मसात करून घ्यायचे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. हे सत्र या ठिकाणी